नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सर्वांना शुभ सकाळ। तर आज थोडंसं लेट झालं किचन मध्ये यायला आणि सकाळची कामं पण मी आवरून घेतली पटपट, कारण की उशीर झाला उठायला। कारण की रात्री आहे ना झोपच झाली नाही माझी, कारण की खूप लेट झालं झोपायला। रात्री 12च्या नंतर खूप जास्त स्टोपे भुंकत होता आणि मला समजतच नव्हतं की तो काय एवढा भुंकतोय। बाहेर मी खिडकी उघडून पाहिलं तर बाहेर कुत्रे होते आणि त्यामुळेच तो इतका जास्त आवाज करत होता। थोडीशी भीती वाटली आणि त्यामुळे मला झोपच माझी काय लागेना मला आणि झोप झाली नाही, त्यामुळे थोडासा उशीर झाला मला उठायला। तर आता मी किचन मध्ये आले होते आणि आता पहिलं तर चहा ठेवून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकी करायचा आहे। तर चला, आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे। 2 दिवस झालं मी मेहनत घेत होते आणि आज फायनली माझं गार्डनचं पण काम कम्प्लीट होणार आहे। तर म्हटलं चला पुढे तुम्हाला छान व्हिडिओ पाहायला भेटणार आहे, तर स्किप न करता पहा। तर चला कामाला सुरुवात करते। आता इथे मी चहा ठेवून घेत होते, म्हटलं आता चहा घेते पहिला, कारण की बराचसा वेळ माझा कामामध्ये गेला होता। लेट उठल्यामुळे सगळी कामं मी आवरून घेतली, जशी फरशी, कपडे, देवपूजा, हे सगळ्या गोष्टी करून घेतल्या होत्या पटपट, कारण की शूट करत बसलं की मग बराचसा वेळ जातो, त्यामुळे जरा थोडासा उशीरच मी व्हिडिओला सुरुवात केली होती। आता चहा होतोय तोपर्यंत म्हटलं पीठही मळून घेते, चहा होईपर्यंत हे काम होऊन जाईल। चहा बारीक गॅसवरती मी ठेवला होता आणि त्यामुळे मग इथे मी पीठ मळायला घेतलं होतं। आता ते पीठ पण मळून घेतलं आणि त्याच्यानंतरून चहाही झाला होता। म्हटलं आता चहा घेऊया निवांत आणि त्याच्यानंतरून स्वयंपाक करून घेणार होते पहिला, कारण की जेवायचं टायमिंग होत आला होता आणि पटपट असं आवरायचं चालू होतं माझं, की जेवण पटकन झालं म्हणजे मला पुढच्या कामासाठी मग टायमिंग भेटतो। त्यामुळे म्हटलं पहिला स्वयंपाक करते आता पटकन आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं करून घेईन। आता इथे मी आर्यन आणि माझ्यासाठी चहा घेते। आर्यन काय रेग्युलर चहा घेत नाही, मीही घेत नाही, पण कधीतरी इयरली असं बिस्किट वगैरे खायचं असेल तर थोडासा तो त्याला आज खाऊशी वाटलं की मम्मी मी बिस्किट खायचं आहे मला चहा बरोबर। तर म्हणलं ठीक आहे, मग आम्ही दोघांनी तर चहा बिस्किट खाल्लं। त्याला ह्याची पनीरची भुर्जी खायची होती, तर त्याने मला इथे बनवायला लावली होती। आता पनीर पण मला भेटलं नाही, खूप थोडं भेटलं, पण म्हणलं असो जेवढं पण भेटलंय तेवढं। कांदा टॅमॅटोची पण चटणी खूप छान लागते आणि पनीरची भुर्जी पण सिंपल पद्धतीनेच बनते, बघू शकता इथे कढीपत्ता तेलामध्ये मी टाकलेला आहे। त्याच्यानंतरून कांदा, सेम अंड्याची भुर्जी करतो तसंच आपण सेम बनवतो पनीरची पण भुर्जी। तर इथे मी बनवायला घेतली होती, टॅमॅटो कट करत होते साईडला आणि कांदा इकडे परतत होता। आता कांदा होईपर्यंत पण बरीचशी कामं माझी चालू होती। इकडे वरण भात मी लावत होते, कारण की कांदा चांगला असं ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घेईपर्यंत बरीचशी कामं होऊन जातात। कांद्याला परतायला वेळच लागतो, तोपर्यंत इकडे वरण भाताचाही कुकर लावून घेत होते मी। टॅमॅटो कट करून घेतला होता आणि इकडे वरण भाताचा कुकर मी लगेच लावून घेतला। तर बघू शकता इथे दोन्ही एकत्रच मी कुकरमध्ये लावत होते। वरण भात आम्हाला काही जास्त लागत नाही, थोडासाच खातो भात आम्ही, त्यामुळे मग इथे थोडासाच मी इथे लावला होता। आता त्यातलाही उरतो, थोडंच खातात। दुपारचं कोणी जास्त मी वरण भात बनवत नाही, पण आज सुक्की भाजी होती आणि म्हणलं चला वरण भात पण बनवूयात, जेणेकरून मग असं खाल्ल्यासारखं वाटेल, कारण की एकदम थोडीशी भाजी बनणारच होती। भाजी पुरेशी होती आम्हाला तेवढी, पण वरण भात असल्यावरती थोडंसं असं जेवण व्यवस्थित होईल, त्यामुळे मग मी इथे वरण भाताचा कुकरही लावला होता। पनीर मॅश करून घेत होते, थोडंच पनीर भेटलं होतं, त्यामुळे लाईटचा खूप जास्त इश्यू आहे आमच्या साईडला, त्यामुळे मग असं काहीतरी होतं की कधी कधी जेव्हा मला बनवायचं असतं तेव्हा माझ्याबरोबर बरेचदा होतं की पनीर मला कमी भेटतं किंवा भेटतच नाही। तर जेवढं पण भेटलं तेवढंच मी त्यामध्ये ॲड करणार होते। आता इथे हळद ॲड केलेली आहे मी, कांदा मसाला टाकलेला आहे, लाल मिर्च पावडर, किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि त्यालाही छान परतून घ्यायचं। त्याच्यानंतरून टॅमॅटो ॲड केलेला आहे आणि लगेच मी मीठ त्यामध्ये ॲड केलं, जेणेकरून टॅमॅटो जे आहे ना सॉफ्ट होईल, त्यामुळे पटकन मीठ ॲड केलं। आता छान परतून घेतलं, बघू शकता छान झालं होतं, टॅमॅटो सॉफ्ट झाला होता। त्याच्यानंतरून पनीर त्यामध्ये ॲड केलं आहे। खिसलेलं पनीर आवडत नाही, त्यामुळे मग मी चमच्यानेच मॅश केलं होतं। आता इथे कोथिंबीर पण ॲड केली आणि त्यालाही झाकून ठेवून दिलं होतं। आता थोडं 5 मिनटं त्याला होऊन देणार होते, तोपर्यंत एका साईडला दूध होत आहे, पनीरची भाजी आणि कुकर पण लावलेला आहे। आता मी इथे लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेत होते वरणसाठी, तोपर्यंत इथे झालं पण होते माझी भुर्जी तयार। तर आता मी ही साईडला ठेवून देऊन चपाती बनवायला घेणार होते। आता उन्हामुळे आहे ना नकोश वाटतंच दुपारचं स्वयंपाक करायला, पण आपल्यालाही बनवायलाच लागतं। तरीही बरंचसं माझ्या किचनमध्ये खिडकी ओपन असते आणि किचनला दरवाजा आहे, त्यामुळे आहे ना हवा पास होत असते आणि थोडंसं वातावरण पण आता थोडंसं ढगाळ वातावरण होतं आहे आणि
थोड्या वेळाने परत ऊन पडतंय, त्यामध्ये तर खूपच जास्त गरम होतं. पण उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम तर सगळ्याच लेडीजला आहे की बाबा दुपारचं काम करायला नकोसे वाटतं. त्यामुळेच मी सकाळची कामं पण पटपट आवरून घेतली, कारण की दुपारच्या नंतरून करायची बिलकुल पण हिंमत होत नाही काम. म्हणून सकाळी पहिले सगळी कामं आवरली होती, नंतरून स्वयंपाकाला लागले होते. इथे किचनमध्ये मी फॅन पण लावलेला आहे, त्यामुळे थोडंसं मला ते बरं पडतं की बाबा फॅन चालू असतो, त्यामुळे एवढं काही गरम होत नाही. आणि आता जास्त वेळ पण झालेला नव्हता, 12:15 झाल्या होत्या. आता 1 वाजेपर्यंत सगळं काही स्वयंपाक वगैरे जेवण होणार होतं, त्यामुळे थोडंसं म्हटलं चला आता आहे टायमिंग एवढा, कारण की दुपारचं गरम गरम जेवण करण्याची सवय आहे आमच्या घरामध्ये जास्त करून, कारण की हे घरी असतात आणि दुपारचं जेवण एक टाईम घरीच ते करतात. त्यामुळे मग ते असल्यामुळे मग ते उठेपर्यंत किंवा त्यांचं आवरेपर्यंत माझा इथं स्वयंपाक होतो. आणि करून ठेवत नाही मी स्वयंपाक सकाळचं स्वयंपाक, कारण की मुलांचं जेव्हा स्कूल चालू असतं तेव्हा पण मी भाजी वगैरे सगळं बनवून ठेवते, पण चपाती कधी बनवत नाही. जेव्हा त्यांना जेवायचं त्याच टायमिंगला मग मी चपाती गरम गरम बनवून आम्ही जेवण करत असतो. मुलांनाही तीच सवय आहे. संध्याकाळचं पण सेम असतं आमचं, की आम्ही संध्याकाळचं पण असंच गरम गरम जेवण करत असतो, की झालं की लगेच असं जेवायला बसतो. तर असं काय होतं जेवण आजचं. आता जेवण झाल्याच्या नंतरून इकडे लगेच मी किचन साफ करायला घेतलं. म्हटलं पहिलं भांडी धुवून घेते. आता एकदा भांडी झाल्याच्या नंतरून निवांत होतो, कारण की किचनचं काम जर राहिलेलं असेल ना तर कुठे ना कुठे राहतं की आपलं किचनचं काम नाही झालेलं. मला बाकीचंही बरंचसं काम होतं आज, त्यामुळे म्हटलं पटकन आधी किचनचं काम कंप्लीट करून घेते. आता किचनचा वट्टा जो आहे ना पूर्ण, तो मी संध्याकाळचं एकच टाईम, कारण की ही जी शेगडी आहे ना हिला एकतर धुत नाहीत, पण मला ते काय धुतल्याशिवाय राहत नाही. मी तिला संध्याकाळची एकदा आंघोळ घालत असते रोजच, पण सकाळचं नाही घेत धुवून मी सकाळचं. आणि जास्त माझं किचन पण खराब होत नाही, कारण की मी हातोहात लगेच गोष्टी उचलत असते किंवा साफ करत असते. स्वयंपाक पण करत असताना बघत असता खूपच जास्त गडबडेन लेट झाले ना त्या टायमिंगला खूप मेसअप होतं किचनवर ते. पण जेव्हा माझ्याकडे ते टायमिंग आहे, मी त्या गोष्टी निवांत करू शकते, त्या टायमिंगला तर मी बिलकुल पसारा होऊन देत नाही. आता ते धुईपर्यंत हे काम वाढलं होतं, कारण की किचन मी क्लीन करताना माझ्या हातूनच ते भांड्यावरून खाली पडलं बाऊल, आणि तेच आता मी उचलून इथं घेत होते, कारण की म्हणलं आता ते पहिलं साफ करते. आता इथे मी डायरेक्ट कपड्याने कधी साफ करत नाही. अशा काही गोष्टी सांडल्यावर किंवा किचनवरती पण सांडल्यावरती मी कपड्याने पुसून घेत नाही, आणि असं लगेच वायफरनेच मी क्लीन करत असते. आता एक ही सुपली आहे ना ती मी त्याच्यासाठीच ठेवलेली आहे, बाहेर असते ही किचनमधली सेपरेट आहे जी नॉर्मल यूज करते मी ती. आणि अशा काही गोष्टींसाठी वायफर आणि ते हे वायफर पण एक बाहेर आहे आणि सुपली पण ठेवलेली आहे. तर मी ते क्लीन करून घेतले बघू शकता, आणि त्याच्यानंतरून कपड्याने असं पुसून घेतले. किचनवरती पण सेम करते मी, जेव्हा पण काही सांडण तेव्हा धुवून घेत असते डायरेक्ट. मला ते कपड्याने असं पुसायला थोडंसं नाही आवडत, त्यामुळे मग मी किचनवरती पण काय पसारा झाला किंवा काय सांडलं ना तर डायरेक्ट लगेच धुवून घेते. त्यामुळे किचन स्वच्छ पण राहतं आणि आपल्यालाही ते खराब वाटत नाही, कारण कपड्याने पुसले की ते कपडा परत खूप खराब वाटतो धुण्यासाठी मला. त्यामुळे मी असं काय करत असते. आता इथे मी भांडी धुवून घेत होते पटपट, म्हटलं भांडी धुतल्याच्या नंतरून मग बरीचशी कामं आहेत तर ते करून घेईल. तर बघू शकता किचन एकदम क्लीन झालं, आणि असं किचन क्लीन असलं की मग काम करायलाही बरं वाटतं. डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला भेटते. आजही मी तेच काम केलं. काल तुमच्या बरोबर शेअर केलं होतं व्हिडिओमध्ये, मी कुंड्यांना पेंट केलं. काल तर बरंच झालं होतं, पण कुठे ना कुठे थोडंसं वाटत होतं मला आणखीन. ही जी मनी प्लांटची मी झाडं लावलेत ना तर त्या कुंड्या थोड्याशा मला खराब वाटत होत्या, तर त्यांनाही मी आज पेंट केलं. ते काही शेअर केलं नाही. बराचसा वेळ माझा गेला, मला 2-3 तास आहे ना त्यामध्येच गेला. सकाळचं मी काम आवरल्याच्या नंतरून त्या गोष्टी केल्या, त्या काही शेअर केल्या नाही तुमच्या बरोबर. आणि आता माझं काम फायनली कम्प्लीट झालं. सगळे गार्डनचं मी झाडं वगैरे सगळे काय लावून घेतलेले आहेत. आता त्यांना पाणी पण द्यायचं आहे मला. तर पहिलं मी खत बनवणार होते, कारण की आता झाडं आणल्यात म्हटलं तर खत पण आपण घरी बनवूया. तर वर्मी कंपोस्ट जे आहे ना तेच मी आज घरी बनवणार होते. कशा पद्धतीने बनवते खत तर तेही तुम्हाला दाखवणार होते. आता उन्हाळा दिवस आहे आणि 1 महिनाभरात ते बनतं, ऊन जास्त असेल तर. आणि ऊन जर नसेल तर 3 महिने लागतात त्याला तयार होण्यासाठी. आता गावी कसं उकिंडा वगैरे असतो ना, तर शेणखत असो किंवा घरातला जो पण कचरा आहे ना तो उकिंडावरती टाकला जातो. पण आता इथं आपल्याला काही ते ऑप्शन नाहीये, त्यामुळे आपण असं घरच्या घरी पण करू शकतो. आणि जागा जर आपल्याकडे ते असेल तर आपण ते ठेवू शकतो कुठे, कारण की त्याचा स्मेल येतो. कारण की आपण जे कच्च्या भाज्या आहेत ना न शिजवलेल्या त्यामध्ये ऍड करणार आहे. शिजलेल्या
भाज्या अजिबात त्यामध्ये ऍड करणार नाहीये. तर ते कसं बनवणार आहे आता पुढे तर मी तुम्हाला दाखवतच जाईल की त्याचं कसं काय आहे, पण आता सुरुवातीला मी बनवणार आहे तर तेच तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि झाडं पण लावलेले आहेत, त्याचाही लुक तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का मी थोडे चेंजेस माझ्या गार्डन मध्ये केलेले. तर चला आता पहिलं बनवायला घेऊया आपण खत. आता इथे मी एक डब्बा घेतला होता, तेलाचा डब्बा रिकामा झाला होता, तोच मी आता घेतलेला आहे. कारण की आता मला आज बनवायला सुरुवात करायची होती आणि माझ्याकडे ते मोठा डब्बा प्लास्टिकचा नव्हता, त्यामुळे मग मी हा डब्बा इथे यूज करते आहे. तर इथे माती मी टाकलेली आहे पहिली. आणि हे जे वेस्टेज भाज्या ज्या असतात, आता काल मी भाज्या बऱ्याचशा पालेभाज्या आणल्या होत्या ना, त्याच नीट केलेल्या बारीक चॉप करून मी टाकलेल्या आहेत. भाज्या चॉप करून टाकल्यामुळे ना पटकन खत तयार होतं आणि त्याच्यावरती अशी माती टाकल्यामुळे ना एकदम उत्तम प्रकारे खत तयार होतं. त्यामुळे ना माती त्यावरती टाकायची, जेणेकरून आहे ना छान खत पण तयार होतं आणि भाज्या चॉप केल्यामुळे पटकन होतं. तर अशा पद्धतीने करायचं. आता बरेचशा आपल्या किचनमधला वेस्टेज निघतो, कांद्याचे टरफले असो किंवा बटाट्याचे छिलके, पालेभाज्या, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये शिजलेले पदार्थ नाही टाकायचे, जे कच्च्या आहेत ना त्याच इथं टाकायचे, फ्रूटचे वगैरे छिलके असतात ते. आता इथे मी पाटी पण त्यावरती झाकून ठेवत होती, फुटलेली होती, एअर पास होण्यासाठी मी ते झाकून ठेवलेले आहे. पुढे तुम्हाला मी अपडेट देत जाईल. त्याच्यावरती मी टप ह्याच्यासाठी झाकून ठेवलेला दाखवला आहे, जेणेकरून पाऊस वगैरे असेल तेव्हा ते त्यामध्ये पाणी न जाणार त्यामुळे. तर बघू शकता गार्डनचं पण काम कंप्लीट झालं माझं. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. खूप छान वाटत होतं आणि असं बाहेर आल्याच्या नंतर इथून उठवशी नाही वाटत, इतकं छान वाटते आणि त्याला बघत राहूशी वाटते. खरं तर हे मनी प्लांटच्या ज्या कुंड्या होत्या त्या खराब दिसत होत्या, त्याचाही लुक पूर्णपणे चेंज झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर.